माझे नाव अनु आहे. मी एक सामान्य खेड्यातील मुलगी होते आणि माझा जन्म गावातच झाला. माझं संपूर्ण कुटुंब गावातच राहत होतं. पण आम्हाला एक दिवस शहरात जायची खूप इच्छा होती. पण शहरात फक्त मोठी माणसंच राहतात, ज्यांच्याकडे पैसा आहे आणि आम्ही अतिशय गरीब होतो. एके दिवशी शहरात काम करणाऱ्या एका चांगल्या मुलाचे माझ्यासाठी स्थळ आले. हे स्थळ ऐकून मला खूप आनंद झाला. कारण मला शहरातील लोक खूप आवडतात आणि माझ्या घरी ज्याचे नाते आले होते तो मुलगा शहरात काम करायचा. त्याची नोकरी शहरातच होती आणि तो कधी कधी गावी यायचा. त्यांच्या घरात मुलाच्या मोठ्या भावाशिवाय कोणीही राहत नाही असे सांगण्यात आले आणि त्याच्या मोठ्या भावाच्या पत्नीचे नुकतेच 3 महिन्यापूर्वी निधन झाले. त्यामुळे सून आली तर घर सांभाळेल अशी मुलाच्या घरच्यांची इच्छा होती. हे नाते खूप घाईचे होते आणि नाते निश्चित झाल्यानंतर केवळ 2 महिन्यातच माझे लग्न झाले. माझ्या वडिलांना सुद्धा हे नातं आवडलं, कारण माझ्या सासरमध्ये माझ्या मोठ्या दिराशिवाय कोणीच नव्हतं आणि मला हे नातं सगळ्यात जास्त आवडलं कारण मुलगा शहरात काम करायचा. मी शिकलेले नव्हते, पण मला वाचन आणि लेखनाचा एक छंद होता. मला वाटले की माझे लग्न झाले तर कदाचित मला माझ्या नवऱ्याकडून काही शिकायला मिळेल. जेव्हा मी लग्न करून माझ्या नवऱ्याला पाहिले तेव्हा मला खूप आनंद झाला. माझे नशीब उघडल्यासारखे वाटले. माझा नवरा दिसायला खूप चांगला आणि देखणा होता. तसे तर दिसायला मी पण काही वाईट नव्हते. लोक म्हणायचे की तू हुबेहूब शहरातील मुलींसारखीच दिसतेस आणि कधी कधी मी माझे रूपही असे बनवायचे आणि शहरातील मुलींसारखे फिटिंग कपडे घालायचे, ज्यावर आई मला खूप शिव्या द्यायची. माझ्या नवऱ्याने आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मला सांगितले होते की या घरात तुला माझ्या मोठ्या भावाची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. मी शहरात राहतो, त्यामुळे त्याची सर्व कामे तुला इथे राहूनच करायची आहेत. या घरात राहताना त्याला कोणतीही अडचण येऊ नये. वहिनी हयात असताना घरातील सर्व कामे ती करत असे आणि जेव्हापासून वहिनी वारली तेव्हापासून दादा आजारी पडला आहे आणि त्याच्याकडून कोणतेही काम होत नाही. म्हणूनच मी लग्न करण्याचा विचार केला, कारण लग्न झाल्यावर माझी बायको येऊन माझ्या मोठ्या भावाचीही काळजी घेईल आणि हे घरही सांभाळून घेईल. माझ्या पतीने सांगितलेल्या सर्व गोष्टी मी स्वीकारल्या. शेवटी हे माझे सासर होते, म्हणून मला तर सगळी कामं करायचीच होती. माझ्या लग्नाला 2च आठवडे झालेत आणि माझा नवरा शहरात गेला होता आणि माझा नवरा दर महिन्यातून 2-3 दिवस घरी यायचा. घरची सगळी कामं मी करायचे आणि भाऊजींचीही सगळी कामं मीच करायचे. माझा नवरा माझ्याशी रोज फोनवर बोलायचा. एके दिवशी माझा नवरा गावी आला असता त्यांनी सांगितले की तू घरातील सगळी कामे करून थकून जात असशील, म्हणून मला वाटले गावातील एका गरीब मुलीला घराच्या कामासाठी ठेवूयात का, तुला मदतही मिळेल आणि तिचा आधारही मिळेल. माझ्या पतीच्या या विधानाने मला खूप आनंद झाला. त्यांना माझी किती काळजी होती, म्हणूनच मी त्यांच्या या विधानाला सहमती दर्शवली. माझ्या नवऱ्याने घरात एक मोलकरीण ठेवली होती. ती एक तरुण मुलगी होती. तिचे नाव अंजू होते. आता आम्ही तिघेच घरात राहू लागलो होतो. माझ्या व्यतिरिक्त एक माझे भाऊजी होते आणि दुसरी मोलकरीण होती, जी माझ्याच वयाची होती. काही काळ घरी राहिल्यानंतर माझे पती पुन्हा शहरात गेले. पूर्वी मला घरी खूप एकटं वाटायचं, पण आता अंजू घरात आल्यापासून मला बरं वाटू लागलं. आता माझ्या नवऱ्याला शहरात कामाला जाऊन 15 दिवस झाले होते, पण गेल्या 10 दिवसापासून मी हे पाहत होते की मी रात्री झोपते तेव्हा माझ्या पायावर काळी शाई लागलेली असते. ती शाई मला खूप विचित्र वाटत होती. मला ही शाई माझ्या पायाला सलग 10 दिवस दिसली. रात्री माझ्या पायावर ही शाई लावणारा कोण होता आणि जेव्हा मी आंघोळ करायची तेव्हाच माझ्या पायावरून ती शाई निघायची. जेव्हा मी पहिल्यांदा ही शाई माझ्या पायाला लागलेली पाहिली तेव्हा मला वाटले की ती कुठून तरी लागली असावी, पण आता ही शाई माझ्या पायावर रोजच दिसू लागली होती. आता मला सारखी शंका वाटू लागली होती, पण मला कोणावर शंका आली तरी माझ्याशिवाय माझ्या घरात फक्त 2च लोक होते. मग मी याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि माझ्या पायावरील काळ्या डागांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मी विचार केला की पायाला काळे डाग लागणे ही कदाचित इतकी मोठी गोष्ट नाही. बहुधा मी अनवाणी पायाने फिरत असते, त्यामुळे ही शाई कुठून तरी माझ्या पायाला लागली असावी. एके दिवशी फोनवर माझा नवरा बोलू लागला की मी तुला लवकरच इकडे शहरात आणण्याचा विचार करतोय. माझ्या नवऱ्याचे हे ऐकून मला वाईट वाटले. या उलट माझा नवरा माझ्यासाठी खूप काही करतोय या गोष्टीचा मला आनंद व्हायला हवा होता आणि माझी सुद्धा शहरात जाण्याची खूप इच्छा होती. पण मी जर शहरात गेली
तर घरी असलेल्या माझ्या नवऱ्याच्या मोठ्या भावाची काळजी कोण घेणार? लोकांनी पाहिलं तर ते म्हणतील मोठ्या भावाला सोडून लहान भाऊ शहरात राहतो आणि आता बायकोलाही घेऊन गेलाय. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा तोही म्हणाला की तुझं म्हणणं बरोबर आहे. तू खूप समजूतदार आहेस. तुझ्यासारखी बायको मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. माझ्या नवऱ्याचे हे ऐकून मला आनंद झाला. पण मला शहरात जायचे होते. ही इच्छा मी मनात दाबून ठेवली होती. अंजू आमच्या घरची सर्व कामे करायची आणि रात्री ती माझ्यासोबत माझ्या खोलीतच झोपायची. पूर्वी माझे भाऊजी त्यांचा जास्त वेळ त्यांच्या खोलीतच घालवत असे किंवा इतर टीव्ही पाहण्यात. माझे भाऊजी खूप वेगळ्या प्रकारचे व्यक्ती होते. ते जेवण करण्यापूर्वी हात धुत असत आणि 15 मिनिटे हात धुत असत. मग पुन्हा पुन्हा ते हाताकडे बघत राहायचे आणि म्हणायचे की माहीत नाही कोणता हात नीट धुतला गेला आहे आणि कोणता नाही. ते खूप विचित्र गोष्टी करायचे. ते माझ्याशी फारसे बोलत नव्हते. काही काम असेल तर बोलवायचे, नाहीतर नाही. मी दिवसभर त्या मोलकरीण अंजूकडून घरातील सर्व कामे करून घ्यायचे आणि तिच्याशी बोलत राहायचे. पहिले 2 महिने असेच गेले. मला दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी माझे पती रोहनचे फोन येत राहायचे. प्रत्येक वेळी मी त्याला म्हणायचे की तू पण घरी ये. तुझ्याशिवाय घरी राहावंसं वाटत नाही. तो मला धीर देत असे की मी लवकरच घरी येईन. मी जेव्हा जेव्हा मोलकरणीला माझ्या भाऊजींची खोली साफ करायला सांगायचे तेव्हा ती नकार द्यायची. ती म्हणायची की वहिनी तुम्हीही माझ्यासोबत सरांच्या खोलीत या. मला सरांची खूप भीती वाटते. ते मला त्यांची खोली पुन्हा पुन्हा झाडायला लावतात आणि कधी कधी मला बेडशीटही बदलायला लावतात. असे म्हणतात की तू कोणतेही काम नीट करत नाही आणि तुला स्वच्छता कशी करावी हे माहीत नाही. मी मोलकरणीचं बोलणं ऐकून हसायला लागले आणि म्हणाले की ते वेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत आणि ते नेहमी एका भ्रमात राहतात. बायकोच्या निधनानंतर कदाचित ते असे झाले असावेत. यावर मोलकरीण म्हणू लागली, नाही वहिनी, मला तो माणूस ठरकी वाटतो. त्याची नजर चांगली नाही. तुम्हाला माहीत आहे का? काल तो मला म्हणू लागला की माझ्या खोलीमध्ये खूप गरमी आहे. मी आंघोळ करायला जातोय. तू इच्छित असल्यास तुझी ओढणी काढून खोली स्वच्छ करू शकते. मला माझ्या भाऊजींची ही गोष्ट फार विचित्र वाटली. अंजू हे सांगत होती पण मी तिला म्हणाले की कदाचित तुला मुलगी मानून ते असे बोलले असतील. तेव्हा ती म्हणू लागली की वहिनी आम्ही आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या घरी काम केले आहे. आम्हाला सर्वांची नजर चांगलीच माहीत आहे. असे बोलून ती स्वयंपाकघरात कामाला गेली. ती गोष्ट मी विसरली. पण आता माझ्यासोबत जे काय होत होतं ते फार विचित्र होते. शेवटी माझ्या पायावर काळीशाई लावणारा तो कोण होता? रोज रात्री जेव्हा मी झोपायचे आणि सकाळी उठून पायाकडे बघायचे तेव्हा माझ्या पायावर काळे डाग असायचे. एकदा मी भाऊजींच्या खोलीत त्यांना चहा द्यायला गेले होते तेव्हा मला पूर्णपणे धक्काच बसला. कारण बोटावर काळीशाई लावून ते कोऱ्या कागदावर काही आडव्या रेषा काढत होते. मग त्यांची नजर माझ्यावर पडताच ते एकदम घाबरले आणि मग माझ्याकडे बघत ते रागाने म्हणाले, तू न विचारता माझ्या रूमवर का येतेस? परवानगीशिवाय कोणाच्या खोलीत प्रवेश करू नये असे तुला कोणी शिकवले नाही का? पहिल्यांदाच भाऊजी माझ्याशी अशा पद्धतीने बोलत होते. माझ्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला आणि मी चहा तिथेच त्यांच्या खोलीत टेबलावर ठेवला. माझे हृदय वेगाने धडधडत होते. मला माझ्या पायावरच्या शाईच्या खुणा आठवत होत्या. मग माझ्या पायावरती खून भाऊजींची केली आहे का? नाही नाही, हा विचार मनात येताच माझे शरीर थरथरू लागले. ही एक विचित्र गोष्ट होती. आधी मी मनातल्या मनात हे नाकारत होते की भाऊजी माझ्या नवऱ्यापेक्षा खूप मोठे आहेत. मी त्यांच्याबद्दल असा विचार कशी करू शकते? पण खरी वस्तुस्थिती अशी होती की माझ्या पायावर जी काळ्या रंगाची शाई लागलेली असायची, माझे भाऊजीसुद्धा त्याच रंगाच्या शाईने कागदावर काही रेषा काढत होते. एके दिवशी मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि स्वयंपाकघरात गेले तेव्हा तर भाऊजी मोलकरणीच्या मागे उभे होते, जी स्वयंपाकात व्यस्त होती. भाऊजी तिच्या इतक्या जवळ होते की कदाचित 1 इंचाचाच फरक असेल. मला ते खूप विचित्र वाटत होते आणि मोलकरणीला हे माहीतही नव्हते की भाऊजी तिच्या मागे उभे आहेत. याचा अर्थ त्या दिवशी मोलकरीण बरोबर बोलत होती की भाऊजींची दृष्टी आणि हेतू चांगले नाहीत. मी किचनमध्ये गेले आणि भाऊजींना विचारले, भाऊजी तुम्ही इथे काय करत आहात? कारण आजच्या आधी मी त्यांना किचनमध्ये कधीच पाहिले नव्हते. माझा आवाज ऐकून ते खूप घाबरले. मला स्वयंपाकघरात पाहून अंजूलाही माझ्या आवाजाने धक्काच बसला. मी अंजूकडे दुर्लक्ष केले आणि भाऊजींना स्वयंपाकघरात येण्याचे कारण विचारू लागले. तेव्हा भाऊजी म्हणू लागले की मला मोलकरणीला कामावरून काढायचे आहे. मी खूप दिवसांपासून बघत आहे तिच्या कामात अजिबात साफसफाई नाही. ती आत्ताच झाडू मारून आली आहे आणि हात धुतल्याशिवाय स्वयंपाक करत आहे.
तिचे हात घाण आहेत. अंजूने जरा काळजीत पडून विचारले, सर खोटे का बोलत आहात? मी स्वयंपाकघरात येण्यापूर्वी हात धुते आणि मगच स्वयंपाक सुरू करते. भाऊजींनी त्या मोलकरणीशी वाद घालायला सुरुवात केली आणि म्हणाले की तू खोटे बोलत आहेस. माझ्या भावाचा पैसा हरामाचा नाही, जो आम्ही असाच तुला पगार देऊ. आणि तू घाणेरड्या हातांनी स्वयंपाक बनवून आम्हाला खायला देऊन आम्हाला आजारी बनवू इच्छित आहेस का? आज मी माझ्या डोळ्यांनी ते पाहिलं, ते चांगलं झालं. नाहीतर किती दिवसांपासून तू तुझ्या घाणेरड्या हातांनी बनवलेलं अन्न आम्हाला खायला घालत आहेस मला माहीत नाही. किचनमध्ये उभं राहून मोलकरीण अंजूसोबत भाऊजी वाद घालत होते. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडण्यास सांगितले. तेव्हा ते माझ्यावरच रागवू लागले की तुझ्या निष्काळजीपणामुळे हा परिणाम असल्याचे ते म्हणाले. नाहीतर या मोलकरणीला 2 दिवसात सरळ करेन. माझा भाऊ कसा तरी शहरात काम करून पैसे घरी पाठवतो आणि ही मुलगी आपल्या घाणेरड्या हाताने आपल्याला खायला देते. आजपासून तूच जेवण बनवणार. मी या मुलीने बनवलेले जेवण खाणार नाही. जर ती मला स्वयंपाक करताना दिसली तर मी तिला घराबाहेर हाकलून देईल. असं रागाने बोलून भाऊजी स्वयंपाकघरातून निघून गेले. अंजू रडायला लागली आणि म्हणाली, मला इथे काम करायचे नाही. पैसे घेतले तर ते मेहनतीचे घेतो. आम्ही आमची इज्जत विकली नाही. सरांनी मला खूप गोष्टी ऐकवल्या. मला सरांची नजर अगोदरच आवडत नाही, पण मी इथे फक्त पैशासाठी काम करत आहे. ती खूप रडत होती, पण रागाच्या भरात ती तिचं काम सोडायला तयार होती. मी तिला मिठी मारली आणि गप्प केले, कारण मला भाऊजींसोबत एकटे या घरात राहायचे नव्हते. अंजू सोबत असल्याने माझ्यात हिंमत होती की या घरात एक स्त्री आहे जी माझ्या सोबत राहते. जेवणादरम्यान मी अंजूला सांगितले की तू स्वयंपाकाला हात लावू नकोस. मी स्वतः बनवून घेईन. तू दुसरे काही काम बघ, पण हे घरचे काम सोडू नकोस. मोठ्या कष्टाने मी मोलकरणीला समजवले आणि तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढले. नुकतेच भाऊजींनी माझ्या पतीशी फोनवर वाद घातला की मोलकरणीला घरातून हाकलून द्या, अन्यथा मी स्वतः तिला घराबाहेर काढेन. मी विचार केला की जर भाऊजींनी अंजूला घरातून हाकलून दिले तर मी माझ्या पतीला स्पष्टपणे सांगेन की जर मोलकरीण घरात नाही राहिली तर मी पण भाऊजींसोबत या घरात एकटी राहणार नाही. आता मी स्वतः किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करायला लागायचे आणि स्वतःच्या हाताने जेवण करून भाऊजींकडे घेऊन जायचे. आत्ताच मी काही वेळ आराम करायला माझ्या खोलीत जात होते, तेव्हा अचानक ते मला सांगू लागले की आजपासून ही मोलकरीण माझ्या खोलीत दिसता कामा नाही. आज नंतर तू माझी सर्व कामे करशील आणि माझी खोली पण साफ करशील. हे ऐकून मी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले की ठीक आहे. मला वाटले की भाऊजी 1-2 दिवसानंतर आपोआपच स्वतःच ठीक होतील, पण त्याच्या खोलीत बोलवण्याचा त्यांचा हेतू काय होता हे मला माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी भाऊजींच्या खोलीत त्यांची खोली साफ करायला गेले. आधी मी त्यांचा दरवाजा वाजवला, जेणेकरून मी त्यांची खोली साफ करू शकेन आणि ते खोलीतून बाहेर निघतील. मी त्यांना पुन्हा काळ्या शाईत बोटं बुडवताना पाहिले. ते पांढऱ्या कागदावर रेषा काढत होते. मला पाहून त्यांनी पटकन ते सगळे पेपर कपाटात ठेवले आणि सरळ बसले. मी म्हणाले, भाऊजी तुम्ही रूममधून बाहेर जा, मी तुमची रूम साफ करेन. तर ते म्हणाले, हो कर. मी त्यांची बेडशीट बदलली आणि झाडू लागले, पण ते खोली बाहेर न जाता पुन्हा पुन्हा माझ्याकडेच बघत होते. त्यांचे मला अशा प्रकारे बघण्यामुळे मलाही काम करता येत नव्हते. मला खूप विचित्र वाटत होते आणि मी माझ्या स्कार्फने वारंवार चेहऱ्यावरचा घाम पुसत होते. भाऊजी खुर्चीवर आरामात बसले. काही वेळाने ते खुर्चीवरून उठले आणि माझ्याजवळ आले आणि ते माझ्या समोर येऊन उभे राहिले आणि मला म्हणू लागले की खूप गरमी आहे, तू तुझा स्कार्फ काढून झाडून घे. मी बाथरूममध्ये आंघोळ करायला जात आहे. खोलीत कोणी नाही. त्यांच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला. ते इतक्या खालच्या स्वरात मला म्हणाले की मला खूप आश्चर्य वाटले आणि मोलकरीण मला काय बोलली होती ते आठवू लागले. मी म्हणाले, नाही नाही भाऊजी, मला स्कार्फ घालून काम करायची सवय आहे. मी हे म्हणत असतानाच त्यांनी खिशातून रुमाल काढला आणि माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसायला सुरुवात केली. मी मागे सरकले आणि तेही थोडे घाबरले आणि ते बाथरूममध्ये आंघोळ करायला गेले. माझे हातपाय खूप थरथरत होते. माझ्या हृदयाची अशी अवस्था झाली होती की ते ठोकणे विसरले होते. भाऊजींच्या या कृतीने मी खूप घाबरले होते. मला असे वाटले की ते माझ्यावर वाईट नजर ठेवत आहेत. आता मला भाऊजींच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. बाथरूममधून आंघोळ करून ते परत येई तोपर्यंत मी पटकन त्यांची खोली साफ करू लागले आणि ते येण्यापूर्वीच मी खोलीतून बाहेर पडले. मग मी रात्री हे सर्व अंजूला सांगण्याचं ठरवलं. मी तिला म्हणाले की तू जे काही भाऊजींबद्दल बोलत होतीस ते मला पण खरे वाटायला लागले आहे. मग मी तिला असेही सांगितले की माझ्या पायावर रोज काळ्या शाईच्या खुणा असतात. तर ती हे ऐकून खूप आश्चर्यचकित झाली आणि माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले आणि म्हणाली, वहिनी, मला तुमच्या भाऊजींवर आधीच संशय आहे.
मला वाटते की तो तुमच्यावरही काहीतरी चुकीचे करत आहे. मी तिला विचारले की चुकीचे म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? तर ती म्हणाली की मला असे वाटते की तुमचे भाऊजी तुमच्यावर काळा जादू करत आहेत. आमच्या गावातही एकाने असं करून आपल्या धाकट्या भावाच्या बायकोशी लग्न केले होते. काळ्या जादूद्वारे त्याने आपल्या भावाच्या पत्नीवर नियंत्रण ठेवले होते आणि त्या महिलेचा नवराही बाहेर राहत होता. मोलकरणीने जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. मोलकरणीने सांगितले की पूर्वी साहेबांची नजर नेहमी माझ्याकडे असायची, पण आता त्यांची नजर तुमच्यावर पडू लागली आहे. ते तुमच्याकडे टक लावून पाहत असतात आणि कदाचित म्हणूनच सर मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून मी गेल्यानंतर ते तुमच्यावर सहज नजर ठेवू शकतील. म्हणूनच ते विनाकारण माझ्या प्रत्येक कामात दोष शोधत राहतात. हे सगळं ऐकून मला भीती वाटायला लागली होती. मोलकरणीच्या या सर्व गोष्टी ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता की भाऊजींचा हेतू इतका घाणेरडा होता की मी त्यांच्या भावाची बायको आहे हेही ते विसरले. ते असे कसे करू शकतात? आता मला अजूनच भीती वाटू लागली होती. आता मी माझी रूम लॉक करून झोपू लागले होते आणि आता माझ्या पायावर कोणत्याही खुणा नव्हत्या. यावरून मला अंदाज आला होता की भाऊजीनेच माझ्या पायावर शाईने खून केली होती. आता मला याची खात्री पटली, कारण मी दाराला आतून कुलूप लावून झोपू लागले आणि दाराला कुलूप लावले तर मध्यरात्री माझे भाऊजी माझ्या खोलीत येऊ शकले नाहीत. जेव्हापासून मी खोली बंद करू लागले तेव्हापासून भाऊजी माझ्याकडे टक लावून पाहू लागले, पण मी त्यांची पर्वा केली नाही. काही दिवसांनी भाऊजी विनाकारण आरडाओरड करू लागले. ते म्हणाले की तू तुझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून का झोपतेस? माझा भाऊ तुला माझ्या जबाबदारीवर सोडून गेला आहे. इतकंच काय, मला या मोलकरणीवरही विश्वास नाही. म्हणूनच मी स्वतः रात्री वारंवार तुझ्या खोलीत डोकावत असतो. भाऊजींनी जे काही सांगितले यावर माझा विश्वासच बसेना. खरं तर ते मला ज्या पद्धतीने शिव्या देत होते ते मला आवडले नाही. मी माझ्या पतीला लवकरात लवकर माझ्या शहरात जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. तेव्हा माझ्या पतीने मला जे सांगितले ते ऐकून मी रडायला सुरुवात केली. तो म्हणू लागला की दादाने मला तुला इथे बोलवण्यास सक्त मनाई केली आहे. तो म्हणतो की अणू इथून कधीच बाहेर जाणार नाही. हे ऐकून मी रडू लागले आणि माझ्या पतीला विचारले, तुझ्या भावाला मला या घरात का ठेवायचे आहे? आणि मी त्यांना धमकी दिली की एकतर तुम्ही त्यांना तुमच्याकडे बोलवून घ्या किंवा तुम्ही स्वतः शहरातील काम सोडून गावात येऊन दुसरे काम पहा. मला इथे राहायचे नाही. माझे पती म्हणाले, फक्त 6 महिन्याची गोष्ट आहे, मी परत येईन, तुम्ही अजून 6 महिने कसे तरी घालवा. मला हे मान्य नव्हते, पण माझ्या पतीने मला त्यांची मजबुरी सांगायला सुरुवात केली. मला काय करावे ते काहीच सुचत नव्हते. मला भाऊजींचा खूप राग येऊ लागला. मला माहीत नाही की त्यांना काय हवे आहे. या घरात मी स्वतःहून श्वासही घेऊ शकत नव्हते. रात्री जेव्हा मी खोलीला कुलूप लावून माझ्या खोलीत झोपायची तेव्हा भाऊजी ओरडायला लागायचे. त्यांनी त्यांची सर्व कामे मोलकरणीकडून करून घेण्याऐवजी माझ्यावर सोपवली. मी कोणत्या वेदनातून जात आहे हे फक्त मलाच माहीत होतं. आता मला भाऊजींचं घरात राहणंही खटकायला लागलं होतं. मी कधीही आराम करायला माझ्या खोलीत गेले तर ते गोंधळ घालायचे की तुला माझी काळजी नाही आणि माझी पर्वा नाही. मला जेवण देऊन तुझी जबाबदारी पार पडली असे तुला वाटते का? मी तुझ्याबद्दल माझ्या भावाकडे नक्कीच तक्रार करेन. मी त्यांच्या रोजच्या बोलण्याला कंटाळले होते. शेवटी मी त्यांना विचारले की मला सांगा, तुम्हाला माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे? मी स्वतः तुमची खोली साफ करायला सुरुवात केली आहे. तुमची सर्व कामे स्वतः करते. तुम्हाला जेवण, चहा सर्व काही वेळेवर देते. याशिवाय माझ्यावर तुमच्या इतर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? तेव्हा माझे भाऊजी मला सांगू लागले की तू माझ्याजवळ बसून बोलत नाहीस, मला वेळ देत नाही. शेवटी मी त्याच्या धाकट्या भावाची बायको असल्याने त्याच्याशी काय बोलणार आणि मी त्यांना वेळ कसा देणार याचा त्यांनी स्वतः विचार करायला हवा होता. यावेळी मी त्यांचे म्हणणे स्पष्टपणे नाकारल्याने सांगितले की मी त्यांचे म्हणणे अजिबात मान्य करणार नाही आणि तुम्हाला माझी तक्रार माझ्या पतीकडे करायची असेल तर तुम्ही आनंदाने माझ्याबद्दल तक्रार करू शकता, पण मी तुमच्याशी बसून बोलू शकत नाही. या घरची सून असल्याने मी जे काही करू शकते मी ते करत आहे. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडत आहे. माझ्याकडून जास्त अपेक्षा न ठेवल्यास बरे होईल. मी जे बोलले ते ऐकून ते चिडले, पण मला काहीच बोलले नाही आणि खोलीत निघून गेले. मला वाटले की भाऊजींना माझ्यावर राग आला हे बरे झाले. निदान आता ते मला त्रास देणार नाही. त्याच रात्री जेव्हा आम्ही झोपलो तेव्हा त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडले त्यामुळे मी खूप घाबरले होते. सकाळी डोळे उघडून पायाकडे पाहिले तर पायावर काळे डाग होते. मोलकरीण अजूनही झोपली होती. मी सांगितल्यावर ती म्हणू लागली
की वहिनी माझे डोके दुखण्याने जड झाले आहे. मला खूप झोप येत आहे. रात्रीसुद्धा मी कधी झोपले हे मला कळलेच नाही. मग ती म्हणाली की हो वहिनी, मला आठवले की रात्री माझे थोडे डोके दुखत होते तेव्हा सरांनी मला डोकेदुखीची गोळी दिली आणि म्हणाले की हे खा, तुझी डोकेदुखी बरी होईल. पण ती गोळी घेताच मला खूप लवकर झोप येऊ लागली आणि माझे भान हरपले कसे हे मला माहीत नाही. मोलकरणीने तर गोळ्या घेतल्या पण मी तर तसं काहीच घेतलं नाही. तरी मग मला का आठवत नाही की माझ्या पायावर या खुणा कशा आल्यात. आता मी निश्चय केला होता की मी यापुढे गप्प बसणार नाही. मला माझ्या भाऊजीच्या कृत्याने पुरते झाले आहे. पुढच्या रात्री मी मोलकरणीला झोपेच्या गोळ्या देण्याचे नाटक करून तिला माझ्या पलंगावर झोपवले, जेणेकरून भाऊजींना वाटेल की मी झोपली आहे आणि मी स्वतः आधीच लपून बसले होते. मी आधीच सर्व काही मोलकरणीला सांगितले होते. तिने मला मदत करण्यास सहमती दर्शवली कारण तिला हे सत्य माहीत होते. मी सोफ्याच्या मागे लपले. मी खोलीला कुलूपही लावले नव्हते आणि फक्त दार बंद केले होते. तेव्हा रात्री 1:30 वाजता भाऊजी माझ्या खोलीत आले आणि माझ्या बेडकडे जाऊ लागले. मी गुपचूप त्यांच्याकडे पाहत होते. कदाचित भाऊजींना वाटले असेल की मीच बेडवर झोपले आहे, पण त्याला माहीत नव्हते की मोलकरीण बेडवर झोपली आहे. ते बेडच्या दिशेने जाताच मी लाईट ऑन केली. भाऊजी बेडजवळून मागे सरकले. मला त्यांच्या मागे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. पण तेवढ्यात अचानक खोलीत 3 माणसे आली, ज्यांच्या चेहऱ्यावर मुखवटे होते. त्यांनी माझे आणि भाऊजींचे हात बांधायला सुरुवात केली. आमचे दोन्ही हात दोरीने बांधून तोंडावर रुमाल बांधला. आम्ही दोघेही स्वतःला मोकळे करण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण अपयशी ठरलो. हे लोक कोण होते माहीत नाही. आमच्या समोर त्या तिन्ही माणसांनी माझ्या कपाटातील सर्व दागिने आणि पैसे काढले. ती मोलकरीण ही त्यांच्यासोबत उभी होती. हा सारा खेळ तिनेच रचला होता. ती मोलकरीण सांगत होती की आम्ही खूप पूर्वीपासून या घरातील सर्व काही साफ केले असते, पण तिला फक्त माझा विश्वास जिंकायचा होता. तिने सांगितले की ती जाणीवपूर्वक भाऊजींच्या विरोधात माझ्या मनात शंका निर्माण करत होती. माझ्या पायावर ही तीच काळ्या शाईच्या खुणा सुद्धा लावत असे, जेणेकरून मला असे वाटायचे की भाऊजी माझ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जादूटोणा करत आहे. आणि मग दुसरीकडे ती भाऊजींनाही माझ्या विरुद्ध भडकवायची. ती त्यांना सांगायची की तुमच्या भावाची बायको अजिबात चांगली नाहीये. ती तुम्हाला वेळ द्यायला तयार नाही. तिला तुमची सेवा करायची नाही. ती फक्त तिच्या नवऱ्यामुळे तुम्हाला या घरात सहन करत आहे. म्हणूनच ती तुमच्याशी बोलतही नाही. कारण तिला हे माहीत होते की भाऊजी एक भ्रमक माणूस आहे आणि म्हणूनच मोलकरीण मुद्दाम झाडूच्या हातांनी अन्न शिजवायची. तिची इच्छा होती की आम्ही दोघं एकमेकांशी भांडत राहावे आणि तिने आपले काम इथून संपवावे. त्या रात्री जेव्हा मी तिला माझा प्लॅन सांगितला तेव्हा तिने तिच्या टोळीतील 3 जणांना बोलवले. तिने झोपेचे कोणतेही औषध घेतले नव्हते. तिला मला आणि भाऊजींना एका खोलीत एकत्र करायचे होते. म्हणून तिने भाऊजींना माझ्या विरुद्ध खोटे सांगितले होते की रात्री तुझ्या भावाच्या बायकोला मला तिच्या जागेवर झोपवायचे आहे आणि रात्री कोणाला तरी भेटायचे आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर रात्री रूमवर या. म्हणूनच रात्री जेव्हा भाऊजी खोलीत आले तेव्हा ते बेडजवळ बघायला जात होते की पलंगावर कोण झोपले आहे आणि मग त्याच्या बेडजवळ जाताच मी लाईट चालू केली. मला खोलीत पाहून ते परत जाऊ लागले आणि त्यांना खोलीत 3 माणसे उभी असलेली दिसली आणि त्यांच्यासोबत मोलकरीणही उभी राहिली. या तिघांनी खोलीत प्रवेश करताच आम्हाला बांधायला सुरुवात केली. ते आमच्या घरातील सर्व सामान चोरत होते. पण त्या रात्री घडलेली चांगली गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याला आम्हाला सरप्राईज द्यायचे होते आणि त्याच रात्री ते घरी परतले होते. घराचे मुख्य गेट उघडे होते हे पाहून ते घाबरले. आत गेल्यावर त्यांना काही माणसांचे आवाज ऐकू आले, त्यामुळे घरात चोर शिरल्याचे त्यांना समजले. ते भाऊजींच्या खोलीत गेले आणि फोन करून पोलिसांना बोलावले. काही वेळात पोलिसही घरात आले आणि आमचा जीव आणि आमचे सर्व सामान थोडक्यात वाचले. पोलिसांनी मोलकरीण आणि तिच्या 3 साथीदारांना अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की ही एक गावातील लोकांना मूर्ख बनवून चोरी करणारी टोळी आहे आणि बऱ्याच दिवसांपासून पोलीस या लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे लोक पकडले गेले नाहीत. आज हे पकडले गेले आहेत म्हणून आता गावातील चोरीचे प्रमाण कमी होईल. माझ्या भाऊजींनी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या शहरात परत जाण्यास सक्त मनाई केली आणि सांगितले की कमी पैशात आपण जगू शकू, पण रात्रंदिवस घरात नोकर ठेवणार नाही. काही नोकर घरची सर्व माहिती घेतल्यानंतर संधी मिळेल तेव्हा ते आपले काम करून पळून जातात. माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत. मला 3 मुले आहेत, पण मी घरची सर्व कामे स्वतः करते. माझ्या नवऱ्यानेही शहराची नोकरी सोडली आहे. तो आता गावातच काम करतो. माझ्या नवऱ्याने मला घरात मोलकरीण ठेवायला सांगितली तर मी साफ नकार देते, कारण याआधी केलेल्या चुका आपण पुन्हा करू नये असे मला वाटते.
कधीकधी आपण लोकांवर खूप विश्वास ठेवतो आणि ते आपल्याला मूर्ख बनवतात. माझ्या मोलकरणीच्या बोलण्यामुळे मला माझ्या भाऊजींवर संशय येऊ लागला. याच गोष्टीचा फायदा घेऊन मोलकरीण आम्हाला फसवत होती. आता मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे आणि माझे आयुष्य खूप चांगले चालले आहे. त्या वाक्यानंतर मी भाऊजींची माफी मागितली. तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. मी कधीच तुझ्यावर नजर वर करून पाहिले नाही. मी फक्त त्या मोलकरणीच्या बोलण्यामुळे तुझ्यावर लक्ष ठेवू लागलो होतो. माझ्या नवऱ्याने गावातच व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याच्यासोबत अनेक लोक आणि माझे भाऊजीही काम करतात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल. तर कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.